मध्ये व येणाऱ्या सर्व अधिवेशनामध्ये लोकांच्या वतीने महाराष्ट्राच्या हिताचे प्रश्न मांडत असताना आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच त्या ठिकाणी लढताना आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल। लोणी खापकर या संपूर्ण गावामध्ये कडकडीत बंद पाहायला मिळाला। बारामतीमध्ये देखील आज अनेक गावांमध्ये चर्चा होते की अजित पवारांचा मृत्यू हा अपघाती आहे की घातपात आहे। या सगळ्या संदर्भात सातत्याने प्रश्नचिन्ह तुम्ही देखील उपस्थित करतायत। 2-3 पत्रकार परिषदा तुम्ही मुंबई दिल्लीमध्ये घेतलात। लोकांकडनं ही आता मागणी होते की या सगळ्या संदर्भातली चौकशी निष्पक्षपणे आणि लवकरात लवकर व्हावी। बारामतीकरांवर अजित काकांचं प्रेम होतं आणि बारामतीकरांचं सुद्धा अजित काकांवर प्रेम आधी होतं आणि आयुष्यभर त्या ठिकाणी तिथं राहील। बारामतीकरांची जशी इच्छा आहे तशी अख्ख्या महाराष्ट्रातल्या सामान्य नागरिकांची इच्छा आहे की अजितदादांच्या ऍक्सिडेंटबद्दल नाही तर घातपातबद्दल प्रॉपर एन्क्वायरी होणं महत्वाचं आहे आणि ती एन्क्वायरी करत असताना पारदर्शक पद्धतीने व्हावी अशी इच्छा संबंध महाराष्ट्राची तिथं आहे। त्यामुळे लोक स्वतःहून पुढाकार घेऊन दादांना न्याय मिळावा म्हणून त्या ठिकाणी तो लढा तिथं उभा करत आहेत। त्यामुळे त्या लोकांची जशी इच्छा आहे त्याच पद्धतीने पारदर्शक पद्धतीचा हा सगळा इन्व्हेस्टिगेशन होईल, तपास होईल अशी अपेक्षा आपण सर्वजण करूया। सर, तुमच्याप्रमाणेच अमोल मिटकरी यांनी देखील काही प्रश्न उपस्थित केले आहेत। त्यांचं म्हणणं आहे की अजित पवारांचा जो वैमानिक होता तो सुसाईड बॉम्बर होता का? कारण का ज्या पद्धतीने राजीव गांधीसाठी एक महिला सुसाईड बॉम्बर होती तसा अजित पवारांचा वैमानिक देखील सुसाईड बॉम्बर होता का? अमोलजी मिटकरी असतील तसंच ठोंबरेताई असतील व त्यांच्या पक्षातले अनेक लहान सहान कार्यकर्ते पदाधिकारी जे दादांवर प्रेम करत होते ते सातत्याने या विषयावर बोलत आहेत। याबद्दल मी सुद्धा डिटेलमध्ये प्रेझेंटेशन केलेलं आहे। त्याच्यामध्ये पायलटच्या बाबतीतला मुद्दा हा तसा महत्वाचा आहे। त्याच्यावर शंका का घेतली पाहिजे हे फार डिटेलमध्ये मी प्रेझेंटेशन तिथं केलेलं आहे। त्यामुळे ते जे बोलतायत आणि मी जे बोलतायत त्याच्यामध्ये काही प्रमाणात सेम काही गोष्टी आहेत। त्यामुळे जशी त्यांची इच्छा आहे तशी महाराष्ट्राची इच्छा आहे तशी माझी इच्छा आहे की पारदर्शक पद्धतीने हा तपास होणं महत्वाचं आहे। दादा, पण अजित पवारांचे 2 पायलट त्याच दिवशी बदलले गेलेले होते। सातत्यानं वारंवार हाच प्रश्न उपस्थित केला जातोय की सकाळी 6:30 वाजता किंवा कोणत्या प्रकारची ट्रॅफिक मुंबईमध्ये असते किंवा त्या लोकांना यायला उशीर झाला, त्यांचे कॉल डिटेल्स या सगळ्या संदर्भाची सखोल चौकशी व्हावी, या सगळ्या संदर्भातले प्रश्न उपस्थित होतात। आमची अपेक्षा आहे की सीआयडीला हा तपास महाराष्ट्राकडनं त्या ठिकाणी दिला गेलाय। महाराष्ट्राची क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन करणारी ही एक महत्वपूर्ण एजन्सी आहे। पण गेल्या महिनाभरात सीआयडीने काय केलंय, काय तपासाचं स्टेटस आहे, सीसीटीव्ही कॅमेरा हे ताब्यात घेतलेत का एअरपोर्टचे, दोन्ही एअरपोर्टचे, त्याच्याचबरोबर जो क्रिमिनल बाजूचं इन्व्हेस्टिगेशन असतं की हे जे 2 प्रमुख वैमानिक होते ते अचानक बदलण्यात आले, ते का बदलण्यात आले, ट्रॅफिकचं कारण दिलं गेलं, खरंच ट्रॅफिक होतं का, ट्रॅफिकचे कॅमेरा तिथं चेक करावे लागतील। त्याच्याचबरोबर व्हॉट्सअप ग्रुप अॅरोचा जो मी त्या ठिकाणी सांगितला होता, अॅरोचा जो हँडलर आहे त्याच्याबद्दल जे काही मी सांगितलं होतं, त्याच्याचबरोबर दादा गाडीली जाणार होते ते का कॅन्सल झालं, अशा बऱ्याच विषयामध्ये सखोल चौकशी करणं महत्वाचं आहे। डीजीसीएकडनं आणि व इन्व्हेस्टिगेशन एजन्सी डीजीसीएच्या अंतर्गत नाहीतर सिव्हिल एव्हिएशनच्या मंत्र्याच्या अंतर्गत यांनी थातूरमातूर 2 रिपोर्ट त्या ठिकाणी दिले, पण प्रमुख रिपोर्ट येणं बाकी आहे। त्याच्यामध्ये प्रिलिमिनरी रिपोर्ट हा पुढच्या काही दिवसांमध्ये येईल असं कालच मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। आम्ही वाट बघत आहोत काय प्रकारचं इन्व्हेस्टिगेशन त्यांनी आतापर्यंत केलेलं आहे, त्याच्यात काय गोष्टी समोर येत आहेत। कारण आतापर्यंत जी माहिती आम्ही दिली त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त माहिती सत्तेतल्या काही लोकांची आणि व्हीएसआरचे कसे संबंध होते, कशा पद्धतीने हे जे काही इन्व्हेस्टिगेशन नाही तर तपास आहे हा चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी चालू आहे। सर्व पुरावे हे आमच्याकडे आहेत, पण आम्हाला याच्यामध्ये राजकारण करायचं नाही। खरंच काय ऍक्शन व्हीएसआरवर घेतली जाते, आजपर्यंत व्हीएसआरने कशा पद्धतीने चुकीच्या गोष्टी या विमान चालवत असताना नाही तर त्यांचा व्यवसाय करत असताना केल्या,
आणि दादांच्या बाबतीत काय चुका त्यांच्या झाल्या, त्याच्याचबरोबर कपूर नावाचा हा जो पायलट आहे त्या बाबतीत काय, आणि व सत्तेत असणारे जे सर्व नेते मंत्री आहेत त्यांचे संबंध VSR बरोबर कसे होते, या सगळ्या गोष्टी आमच्याकडे आहेत. त्यामुळे तपास जर योग्य दिशेने जात असेल, 2-3 दिवसांनी प्रायमरी रिपोर्टमध्ये फक्त थातूरमातूर फक्त हे केलं ते केलं अशा जर गोष्टी न करता डिटेलमध्ये काही प्रमाणात डिटेलमध्ये जो तपास असेल तर आम्ही समजू योग्य दिशेने हा तपास त्या ठिकाणी सुरू आहे. पण उगाचच काहीतरी द्यायचं म्हणून त्यांनी दिलं तर मग मराठी माणूस काय असतो आणि महाराष्ट्र काय असतो हे मात्र त्या ठिकाणी या केंद्र सरकारला नाही तर तिथे असणारे जे एव्हिएशन मंत्रालय त्यांना आपल्याला दाखवावं लागेल असं आम्हाला वाटतं. CBI बद्दल काही लोकांनी इच्छा व्यक्त केली, ठीक आहे, CBIच्या माध्यमातून जर तपास होत असेल चांगली गोष्ट आहे. पण एक गोष्ट सर्वांनी नोंद केल्यासारखी आहे, सेंट्रल व्हिजिलन्स कमिटीच्या माध्यमातून जो रिपोर्ट आलाय 7,075 CBIच्या केसेस अजून चालू आहेत. त्याच्यावर कुठेही निकाल त्या ठिकाणी अजूनपर्यंत दिला गेला नाही. त्यातल्या 2660 केसेस अशा ज्याच्यामध्ये 10 वर्ष झालं तपास चालू आहे. त्यामुळे बर्फात नाही तर फ्रीजमध्ये हा विषय टाकायचा आणि याच्यावर चर्चाच नको. जो कोणी उद्या जाऊन विचारेल की दादांच्या बाबतीत काय झालं तर उत्तर सत्तेतले लोक देतील CBIकडे तपास आहे. अरे 10 वर्ष CBIकडनं जर काही विषयांमध्ये होत नसेल तर या विषयामध्ये सुद्धा CBIकडे जर तुम्ही केस दिली असेल नाही तर देणार असेल तर त्याला 2 महिने 3 महिने अशा पद्धतीने कुठेतरी कालमर्यादा लावावी लागेल. उगाच द्यायचं म्हणून देऊन आणि त्याच्यात जर टाइमपास होणार असेल तर हा टाइमपास आम्हाला लोकांना आणि महाराष्ट्राच्या तमाम नागरिकांना त्या ठिकाणी नकोय. मुख्यमंत्री वारंवार म्हणतात, काल सुद्धा त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की CBI तपास होईल याचा तुमच्याकडे म्हणजे इतर लोकांकडे काही पुरावे असतील आणि शंका उपयोग केल्या जात असतील तर त्यांनी आम्हाला द्यावे. तुम्ही या बाबतीतलं मुख्यमंत्री साहेबांना एक पत्र मी तयार केलेलं आहे. आज दिवसभरात त्यांचा वेळ घेऊन ते पत्र व त्याच्याच बरोबर डिटेल रिपोर्ट पुराव्यासकट हे मुख्यमंत्री साहेबांना त्या ठिकाणी मी देईल. सगळेच विषय मुख्यमंत्री साहेबांच्या लेवलला सुटतील असं नाही, कारण का CID हे मुख्यमंत्री साहेबांच्या अंतर्गत विषय येत असतो. CIDला महाराष्ट्रामध्ये तपास करता येतो, परवानगी तो इतर ठिकाणी सुद्धा करू शकतो, पण त्यांना एअरपोर्ट अथॉरिटीची परवानगी लागते, बऱ्याच काही गोष्टी लागतात. CBIकडनं तपास केला जाईल असं ते सांगतात, पण CBIच्या बाबतीत तपासला परवानगी देणारे जे होम मिनिस्टर साहेब अमित शहाजी आहेत त्यांना ऑलरेडी हे रिपोर्ट आम्ही पाठवलेले आहेत. तिथं असणारे सिव्हिल एव्हिएशन मंत्रालय यांना आम्ही रिपोर्ट तिथं पाठवलेले आहेत. त्याच्याचबरोबर जे DGCA आहे त्यांना सुद्धा तिथं रिपोर्ट पाठवलेले आहेत. पण महाराष्ट्रातले अनेक सत्तेतले काही मंत्री सांगत आहेत की प्रेझेंटेशन घेण्यापेक्षा मुख्यमंत्री साहेबांना तुम्ही रिपोर्ट द्या, तर हे रिपोर्ट आधीही मी देणार होतो आणि आताही त्या ठिकाणी आज अधिवेशनाला आलोच आहे. पहिला दिवस आहे तर हे रिपोर्ट सर्व हे मुख्यमंत्री साहेबांना देतील. पण मी एक गोष्ट सर्वांना सांगतोय आणि सरकारमधल्या लोकांना सांगतोय, जी माहिती आतापर्यंत दिली ती कदाचित फक्त 20 ते 30% आहे. 70% माहिती आम्ही मागे ठेवलेली आहे. त्यामुळे जर तपास योग्य पद्धतीने होत नसेल आणि त्याच्यामध्ये जर काळं बेरं झालं हे फार सरकारला महागात पडू शकतं. त्यामुळे आम्हाला इथं राजकारण करायचं नाही. आमची विनंती एवढी आहे, प्रायमरी रिपोर्ट जो 2 दिवसामध्ये येत आहे तो योग्य पद्धतीचाच त्या ठिकाणी असावा. आणि ब्लॅक बॉक्सचा फोटो हा आमच्याकडे आलेला आहे, तो कसा आहे, किती जळला याचे डिटेल सुद्धा आमच्याकडे आलेले आहेत. पण आम्ही वाट बघतोय की केंद्रीय एव्हिएशन मंत्रालय या बाबतीत कसा तपास करते, काय करते. त्याच्याचबरोबर श्वेता सिंग बद्दलची पण बरीच माहिती, त्यांच्यावर कशा कंप्लेंट केलेल्या आहेत, कशा पद्धतीने श्वेता सिंग या भ्रष्टाचार करत आलेले आहेत याची माहिती सुद्धा तिथं आम्हाला कळालेली आहे. त्यामुळे या लोकांना बाजूला ठेवून इन्व्हेस्टिगेशन करणं हे जास्त महत्वाचं आहे, कारण का पारदर्शक इन्व्हेस्टिगेशनमुळेच कुठेतरी दादांना त्या ठिकाणी न्याय मिळू शकतो असं आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. काल महाविकास आघाडीची जी बैठक झाली या देशाच्या होम मिनिस्टर साहेबांच्या कार्यालयामध्ये ईमेलच्या माध्यमातून हे सर्व रिपोर्ट दिलेले आहेत, DGCAला दिलेले आहेत. त्याच्याचबरोबर जे या देशातले एव्हिएशन मिनिस्टर आहेत आणि आमची इच्छा आहे की त्या एव्हिएशन मिनिस्टरला त्या पदावर ठेवणं हे योग्य नाही.
कारण का त्यांच्याच नेत्याच्या काही आर्थिक संबंध हे तिथं त्या ठिकाणी दिसत आहेत. आणि मी अजून एक गोष्ट नोट करतो की काही प्रमाणात काही गोष्टी माझ्या कानावर आलेल्या आहेत की आम्ही त्यांच्या परिवारातल्या महिलांवर त्या ठिकाणी आरोप करतोय. कृपा करून नोंद करावी. त्यांच्या परिवारातल्या महिलांवर कुठेही त्या ठिकाणी आरोप नाहीत. ते कुठल्याही पद्धतीने राजकारणात नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडे आम्ही कुठेही त्या ठिकाणी लक्ष देत नाही. आमचं फक्त एवढंच मत आहे की एक जी कंपनी आहे ती त्यांच्या नेत्यांच्या संलग्न असल्यामुळे तिथं त्यांच्याकडनं तपास पारदर्शक पद्धतीने होईल का असं प्रश्नचिन्ह असल्यामुळे आमची ही मागणी आहे की ते एव्हिएशन मिनिस्टर आहेत रामकृष्ण नायडू साहेब ते त्या पदावर राहू नये अशी इच्छा त्या ठिकाणी आम्ही व्यक्त केलेली आहे. काल महाविकास आघाडीची बैठक झाली त्यामध्ये तुमच्या पक्षात समन्वय नव्हता म्हणून कोणी नेता येऊ शकला नाही की काय नेमकं? अरे हेच तुम्हाला सांगतोय की आम्ही त्यांना त्या ठिकाणी सांगितलं होतं आम्हाला येणं अवघड होतंय कारण का तिथं आलं तर मोठेच नेते यावे लागतात. पण काल बरेच मोठे नेते वेगळ्या वेगळ्या ठिकाणी अडकलेले असल्यामुळे आणि माझ्यासारखा छोटा नेता नाहीतर कार्यकर्ता हा दिल्लीत अडकल्यामुळे त्या बैठकीला आम्हाला तिथं येता आलं नाही. पण याच्या पुढे आम्ही एकत्रित महाराष्ट्राच्या वतीने लढताना आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल. शरद पवार पुन्हा राज्यसभेचे उमेदवार असतील का? आपल्या पक्षाची भूमिका काय आहे? कारण काँग्रेसचं म्हणतंय की राज्यसभेवर आमचा उमेदवार महाविकास. या देशामध्ये सगळ्यात अनुभवी आणि कालच आपण सर्वांनी बघितलं आहे की राजकीय क्षेत्रामध्ये पवार साहेबांना 60 वर्षाचा अनुभव आणि 60 वर्ष या राजकारणामध्ये आलेले कालच त्या ठिकाणी तो दिवस तिथं होता. त्यामुळे या देशामध्ये एवढा राजकीय अनुभव असणारा अजून दुसरा कुठलाही नेता नाही. त्यामुळे पवार साहेबांच्या अनुभवाचा फायदा हा राज्याला आणि त्याच्याचबरोबर देशाला 100% त्या ठिकाणी होऊ शकतो. त्याच्याचबरोबर अजितदादांची सुद्धा इच्छा होती की पवार साहेब हे राज्यसभेमध्ये अजून एकदा त्या ठिकाणी गेले पाहिजे. आमच्या पक्षातली सुद्धा इच्छा आहे पण पवार साहेबांना अजून या बाबतीत आम्ही विचारलेलं नाही. त्याच्याचबरोबर राऊत साहेबांनी इच्छा व्यक्त केली की पवार साहेब जर इच्छा दाखवत असतील राज्यसभेत जायची तर आम्ही तिथं पाठिंबा देऊ. त्यामुळे या बाबतीत महाविकास आघाडीमध्ये पवार साहेबांच्या बाबतीतली कुठं चर्चा झाली असं मला तरी वाटत नाही. पण जेव्हा चर्चा होईल तेव्हा सर्व लोक पाठिंबा देतील असं विश्वास त्या ठिकाणी आम्हाला वाटतो. पक्ष आधी पवार साहेबांशी त्या ठिकाणी बोललं जाईल. पवार साहेबांची तब्येत ही थोडीशी नरम असल्यामुळे पण आता ती चांगली आहे. त्यामुळे त्यांच्याशी डायरेक्ट कोणी तिथं संवाद या बाबतीतला केला नसावा. पण पुढच्या 2 दिवसामध्ये पवार साहेब जेव्हा मुंबईत येतील तेव्हा आमच्या पक्षातले काही नेते सुप्रियाताई हे त्यांच्याशी बोलून मग इतर पक्षाचे महाविकास आघाडीतले जे पक्ष आहेत त्या नेत्यांना त्या ठिकाणी आम्ही बोलू शकतो. बोललं जाईल आणि त्यांच्या पाठिंब्याने पवार साहेबांना जर इच्छा असेल तर ते नक्कीच राज्यसभेवर जातील. पण ही संवाद होत असताना अजितदादा पक्षाबरोबर आमचा संवाद होईल असं आम्हाला वाटत नाही. कारण दादांची ती इच्छा होती पण आता या पक्षाची इच्छा आहे का हे त्या पक्षाच्या प्रमुखांना त्या ठिकाणी तुमच्यासाठी सुरक्षेची मागणी सातत्याने केली जाते. एक तर रोहित पवारला कुठली भीती नाही. रोहित पवार कोणाला घाबरत नाही हे आजपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी बघितलेलं आहे. काळजी कोण करते तर माझ्या परिवारातले जे सगळे लोक आहेत ज्याच्यामध्ये माझी पत्नी असेल मुलं असतील आई वडील असतील सासरे असतील आणि माझा जे काही कार्यकर्ते आणि माझे मतदारसंघातले लोक आणि सामान्य लोक यांना कुठेतरी त्या ठिकाणी काळजी वाटते. कारण हे जे काही तपास ज्या पद्धतीने अजितदादांच्या बाबतीत चाललाय तो योग्य पद्धतीने नाही चालला आणि तो योग्य पद्धतीने नाही चालल्यामुळे आणि जे काही विषय ब्लॅक बॉक्स पासून इतर विषय आल्यामुळे लोकांना जी माझी शंका आहे तीच लोकांना त्या ठिकाणी शंका वाटते. आणि सगळ्यांचं मत आहे एवढे मोठे मोठे लोक या विषयामध्ये जर असतील तर मग उद्या जाऊन माझ्या सेफ्टीबद्दल सुद्धा विषय निर्माण होऊ शकतो. द्यायची नाही द्यायची हा सरकारचा त्या ठिकाणी विषय. पण शेवटी मराठी माणूस म्हणून अजित काकांसाठी आणि काय खरं घडलं हे कुठंतरी आम्हाला कळलं पाहिजे महाराष्ट्राला कळलं पाहिजे या हेतूतून त्या ठिकाणी आम्ही लढत राहणार. हरियाणामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान झालाय. हरियाणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झालाय. बोललो छत्रपती अधिवेशन अजितदादांच्या शिवाय होत आहे. ते दुःखद भावना आहे. एक तर समजतच नाही की आता अधिवेशनामध्ये कसं बोलायचं काय बोलायचं. का तुम्हालाही माहिती आहे कधी कधी मीडियाशी बोलत असताना मागून दादा जेव्हा जायचे
तेव्हा मिश्किलपणे ते टोमणे सुद्धा त्या ठिकाणी मला मारायचे. जेव्हा दादा आत येत असायचे तेव्हा घोळका आमदारांचा त्यांच्याबरोबर असायचा. एका रुबाबात ते इथं येत असायचे. चांगले कपडे. या अधिवेशनामध्ये येणारा पहिला माणूस, पहिला नेता कोण असायचा रोज, तर ते अजितदादा असायचे. आणि सगळ्यात शेवट जाणारा नेता कोण असायचं, ते अजित काका त्या ठिकाणी असायचे. असं एक व्यक्तिमत्व आज आपल्यात नाही. जेव्हा केव्हा त्यांनी अधिवेशनामध्ये मुद्दे मांडलेत, नाही तर एखादा निर्णय मंत्री म्हणून घेतलेला आहे, तो निर्णय घेत असताना महाराष्ट्राला केंद्रबिंदू ठेवलेला आहे. आणि शिस्त ही अधिवेशनात कशी असावी, कशा पद्धतीने विषय आणि मुद्दे मांडले असावेत, बोलत असताना कोण कसं बोलतंय, भाषणामध्ये मध्येच कोणी ते काहीतरी बोलतंय का, या सर्व गोष्टींवर तिथं लक्ष असायचं. त्यामुळे एवढा मोठा नेता, एक मराठी माणूस, एक मराठी नेता आणि शिस्तप्रिय अनुभवी नेता आज आपल्याबरोबर नाहीये. त्यामुळे या अधिवेशनामध्ये येत असताना कुठंतरी मनामध्ये दुःख त्या ठिकाणी होतंय. पण त्यांनी आम्हा सगळ्यांना एकच गोष्ट सांगितली आहे, काय झालं तर लढत राहायचं. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण अधिवेशनात लोकांच्या वतीने, लोकांच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी जे कुठले जमतील ते मुद्दे मांडत त्या ठिकाणी लढत राहू. हरियाणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा मांडलेला आहे. अर्थसंकल्प त्यांनी ज्या प्रकारे आतापर्यंत मांडला, मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा अर्थसंकल्प मांडणार आहे. ज्या प्रकारे अजित पवारांची आखणी होती या अर्थसंकल्पाबाबत, तसं मुख्यमंत्री पूर्ण करतील असं वाटतं? माझ्या अंदाजाने अजितदादांनी आतापर्यंत 11 वेळा अर्थसंकल्प या महाराष्ट्र राज्याच्या त्या ठिकाणी मांडलेला आहे. आज जर दादा असते, दुर्दैवी घटना घडली नसती, तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त वेळा मांडणारे फायनान्स मिनिस्टर हे कोण असते, तर अजितदादा असते. पण आज ते आपल्यात नाहीत. तुम्ही जर बघितलं तर 82 पासूनचा त्यांचा राजकीय प्रवास आहे. एका कारखान्यामध्ये डायरेक्टर पासून त्यांचा सुरू झालेला प्रवास हा राज्याचे उपमुख्यमंत्र्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचला. काही काळ त्यांना अजून मिळाला असता तर या महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं पद म्हणजे मुख्यमंत्री सुद्धा ते त्या ठिकाणी बनू शकले असते. पण आज ते नाहीत. पण त्यांनी दिलेली शिस्त, त्यांनी सांगितलेल्या गोष्टी याच्यावर लक्ष देऊन त्या आत्मसात करून आमच्यासारखे कार्यकर्ते येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राच्या हितासाठी प्रश्न मांडत आणि काम करत त्या ठिकाणी राहू. हरियाणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झालेला आहे. आपण जर पाहिलं तर रिसॉर्टमध्ये जे वॉशरूमच्या साईनबोर्डवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावलेला आहे. जे रिसॉर्ट आहे ते एका सत्ताधारी माणसासाठी तिकडचे. लगेचच्या लगेच तिथं कारवाई करणं महत्वाचं आहे. महापुरुष आणि महामानव यांचा आदर ठेवणं फार महत्वाचं आहे. असं जर एखाद्या रिसॉर्टमध्ये झालं असेल तर ताबडतोब ते रिसॉर्ट बंद झालं पाहिजे. कोण किती कोणाच्या जवळचा आहे का विरोधातला आहे हे न बघता लगेच कारवाई करून ते रिसॉर्ट पुढचा अनेक काळ बंद कसं राहील या बाबतीतला निर्णय घेणं तितकंच महत्वाचं आहे. माझी अपेक्षा आहे की हरियाणामध्ये ज्या लोकांची सत्ता आहे, आज महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्या लोकांची सत्ता आहे. लगेचच्या लगेच फोन करून लगेच कारवाई झाली तर खऱ्या अर्थाने आपल्याला या सरकारला अभिनंदन करता येईल. पण ज्या व्यक्तींनी असं एखादी गोष्ट केलेली आहे तर त्याची कारवाई जेलमध्ये पाठवूनच त्याची कारवाई व्हावी असं आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. दादा के बिना पहला बजट सत्र है. त्या बाबतीत नोंद घ्यावी. महाराष्ट्रामध्ये जिथं कुठं महामानवांचे पुतळे, ठीक आहे, पण पुतळे बसवत असताना लोकांची भावना सुद्धा तितकीच महत्वाची आहे. त्यामुळे लोकांना विश्वासात घेऊन नियम काय ते थोडंसं बघून, तिथं जागा आहे का, उद्या जाऊन विटंबना होणार नाही, कंपाऊंड आहे का, बऱ्याच काय गोष्टी बघून या बाबतीत काय करायचं सर्वच महामानवांच्या बाबतीत सरकारने त्या बाबतीत निर्णय घेणं तितकंच महत्वाचं आहे. अपघात असू दे किंवा काही घटना आपण संशयात्मक आपण त्या दृष्टीकोन बघतोय, तर असं जर घडत असेल या महाराष्ट्रामध्ये, पुरोगामी महाराष्ट्रामध्ये, तर तुम्ही कसं बघता? घडत असेल तर का घडत नसेल हे माहीत नाही. पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो, महाराष्ट्राचा मराठी माणूस अजितदादांच्या बाबतीत काय झालंय हे खऱ्या गोष्टी पुढे आल्याशिवाय शांत बसणार नाही. त्यामुळे आम्ही कुठेही काही अन्याय होणार नाही या निकालामध्ये, नाही तर त्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये तो योग्य आणि पारदर्शक पद्धतीने व्हावं यासाठी महाराष्ट्रातला एका कानाकोपऱ्यातला साधातला साधा माणूस पासून आमदारापर्यंत काही ठराविक नेते यासाठी त्या ठिकाणी लढत आहेत. पण माझं एवढंच म्हणणं आहे की ज्या ज्या लोकांना अनुभव आहे, ओळखी आहेत, त्या लोकांनी सुद्धा पुढाकार घेण्याची जरूरत आहे. आम्ही आमच्या लेवलला विरोधात असताना तिथं लढतोय, पण काही लोक असे सत्तेत आहेत, त्यांना एव्हिएशन मंत्रालय काय असतं, कसं असतं, त्यांच्या ओळखी आहेत,
बऱ्याच काही गोष्टी जरा खोलात जाऊन चर्चा करून माहिती काढून काय खरं घडलंय हे माहिती घेण्यासाठी जर त्यांनी तिथं प्रयत्न केले तर मला असं वाटतं की इन्व्हेस्टिगेशनला थोडीशी नाही तर तपास यंत्रणेला सुद्धा त्या बाबतीतली मदत होऊ शकते. पण तो त्यांचा विषय. आमच्या लेवलवर आणि महाराष्ट्राच्या लेवलवर आम्ही तिथं लढत आहोत. रोहित जी, दादा के बिना पहला बजट सत्र है, आखिर आप क्या उनके कामकाज को किस तरीके से याद करते हैं? देखो, दादा के बारे में अगर बात करनी हो तो बहुत स्ट्रिक्ट नेता थे, डिसिप्लिन नेता थे. महाराष्ट्र के बजट का उन्होंने 11 बार उन्होंने वहां पे वो प्रस्तुत किया था. आज अगर वो हमारे बीच होते तो 12 बार, और महाराष्ट्र में सबसे ज्यादा किस व्यक्ति ने ये बजट प्रस्तुत किया था वो वहां पे होते, पर आज वो नहीं है. अभी महाराष्ट्र के हित में जो विषय है वो वहां पे हम प्रस्तुत करेंगे, वहां पे बोलने की कोशिश वहां पे करेंगे, क्योंकि दादा ने हमको कहा था कुछ भी हो जाए लेकिन महाराष्ट्र के प्रति, लोगों के प्रति, मराठी व्यक्ति के प्रति आपको लड़ना ही होगा. उस एंगल से हम लड़ते जाएंगे. लेकिन ये लड़ते लड़ते जो विषय हमने हाथ में लिया है दादा के एक्सीडेंट के बारे में, उस बारे में भी हम जहां मिलेगी वहां पे हम चर्चा करेंगे. वहां पे ट्रांसपेरेंट लेवल की इन्वेस्टिगेशन वहां पे हो रही कि नहीं हो रही उसके बारे में भी हम ध्यान देंगे. आप लगातार केंद्रीय उड्डयन मंत्री के इस्तीफे की मांग कर रहे हैं और इंडिपेंडेंट जांच की बात कर रहे हैं. क्या कुछ ऐसा है कि आप इस्तीफे की मांग कर रहे हैं? देखो, हमारे आप विधानसभा में ये मुद्दा उठाने वाले हैं क्या? नहीं, अभी केंद्र सरकार के जो मंत्री, क्योंकि ये जो पूरा इन्वेस्टिगेशन है वो केंद्र सरकार के हाथ में है. अभी यहाँ पे सीबीआई को ये केस दिया, ऐसे वो बोल रहे दिया नहीं दिया, वो देखने की जरूरत है. सीआईडी ने जो तपास किया है या इन्वेस्टिगेशन किया है उसका प्रोग्रेस क्या है ये सरकार को वहां पे बताना पड़ेगा. लेकिन कल ही जो स्टेट मिनिस्टर है केंद्र के, मुरली मनोहर, उन्होंने वहां पे कहा है कि 2 दिन में वो रिपोर्ट आएगा. 2-3 दिन रिपोर्ट के लिए हम वेट करेंगे. रिपोर्ट कितना डिटेल में है या सिर्फ देने के लिए रिपोर्ट वहां पे दिया है, क्योंकि आज तक सिर्फ देने के लिए रिपोर्ट उन्होंने दिया है. तो उस बारे में थोड़ा सा हम देखेंगे रिपोर्ट को. उसके बाद फिर अधिवेशन में वो विषय लेना न लेना वहां पे हमारे नेता के साथ हम वहां पे वो विषय लेंगे. लेकिन सीबीआई के बारे में आप सबको एक चीज मालूम होनी चाहिए. सीबीसी रिपोर्ट जो सेंट्रल विजिलेंस कमेटी है उनका जो रिपोर्ट है उस रिपोर्ट के हिसाब से सीबीआई के पास 7,065 केसेस अभी तक प्रलंबित है. उसमें से 2,660 केसेस ऐसे हैं जो 10 साल से प्रलंबित है. तो हम चाहते हैं कि सीबीआई को अगर केस आप दे रहे हो 2-3 महीने का टारगेट वहां पर रखना चाहिए. नहीं तो आप सीबीआई को दे दी केस और 4 साल तक 5 साल तक आप हमको यही कहेंगे कि सीबीआई के पास दिए, सीबीआई के पास दिए, वो हमको नहीं चलेगा. और हर वक्त आफ्टर एवरी इंटरवल वहां पे हमको प्रोग्रेस रिपोर्ट वहां पे चाहिए होगा. उसके लिए क्या मैकेनिज्म आप वहां पे डिवाइस करोगे या ऑर्गेनाइज करोगे उसकी भी बात हमको बतानी पड़ेगी. आपके पास तमाम डॉक्यूमेंट्री एविडेंसेस हैं, क्या आज आप मुख्यमंत्री से मिलकर इन्हें सौंपेंगे? क्या कुछ है आपके? देखो, ये डॉक्यूमेंट्री एविडेंस आज तक हमने जो प्रेजेंट किए थे वो हमने होम मिनिस्टर देश के अमित जी शाह उनको ईमेल के माध्यम से उनको दिया है. उसी के साथ एविएशन मंत्रालय को भी दिया है, डीजीसीए को भी वहां पे हमने इन्फॉर्मेशन दी है. उसी के साथ आज यहाँ पे मुख्यमंत्री साहब को जब मैं मिलूंगा तब उनको ये रिपोर्ट वहां पे दूंगा. लेकिन ये रिपोर्ट देते वक्त एक चीज और है, हमारे लेवल की जो भी इन्फॉर्मेशन निकालने की कोशिश है वो अभी चालू है. हमारे पास बहुत सारा इन्फॉर्मेशन अभी आ रहा है और आ भी गया. इसीलिए कल परसों जो रिपोर्ट आने वाला है उस रिपोर्ट में कोई भी हद तक वहां पे मैनिपुलेशन नहीं चाहिए. वहां पे ट्रांसपेरेंसी हम सबको चाहिए और डिटेल एक प्रिलिमिनरी रिपोर्ट अगर आएगा और उस रिपोर्ट को देखने के बाद हाँ वीएसआर पे एक्शन लिया गया है, श्वेता सिंह जो भी है उस पे ऊपर एक्शन लिया गया है, क्योंकि श्वेता सिंह के बारे में भी बहुत सारे रिपोर्ट्स, उनके बारे में कंप्लेंट्स और कुछ कोर्ट केसेस हमारे पास आई है. तो इसलिए प्रिलिमिनरी रिपोर्ट में बहुत डिटेल रिपोर्ट होने की जरूरत है. अगर वो रिपोर्ट सिर्फ देने के लिए दिया होगा तो उसके बाद फिर हम और एक प्रेस कॉन्फ्रेंस के माध्यम से लोगों के सामने जो बड़े लोग इस वीएसआर के साथ जुड़े हैं उनके बारे में पर्दाफाश वहां पे करेंगे. अगर वो नहीं वो चाहते तो जल्दी से जल्दी पारदर्शक लेवल पे, ट्रांसपेरेंट लेवल पे ये प्रिलिमिनरी रिपोर्ट हमको चाहिए और वीएसआर पे इमीडिएटली एक्शन लेने की जरूरत है. सर, दो सवाल है. सर, 2 सवाल है. कल महाविकास आघाड़ी की बैठक हुई, इसमें
उसमें आपकी पार्टी का नेता कोई नहीं आया। दूसरी चीज, शरद पवार के राज्यसभा जाने को लेकर कई तरह की चर्चाएं जो है चल रही हैं। इस दोनों मुद्दे पर आपकी पार्टी का स्टैंड देखो, है कल क्या? जो मीटिंग था उस मीटिंग के पहले हमारे जो नेता थे उन नेताओं ने उद्धव ठाकरे साहब की जो शिवसेना है उसी के साथ कांग्रेस के साथ बातचीत की थी और एक नेता जो उपस्थित होने वाले थे वो बहुत लेट यहाँ पे पहुंचे, इसलिए वहां पे कोई भी कोऑर्डिनेशन का इश्यू नहीं है। ये जो बजट का अधिवेशन है उसमें हम साथ में मिलके महाराष्ट्र के हित में वहां पे लड़ेंगे, इसलिए सिर्फ एक मीटिंग के लिए कोई नहीं आया, इसलिए कुछ और लेवल तक ये चर्चा लेके जाना कुछ उसमें नहीं है। आगे हम साथ में लड़ते हुए आप सबको देखेंगे। दूसरी बात, इस देश में सबसे अनुभवी नेता अगर कौन रहेगा राजनीति में तो वो है पवार साहब। अलग अलग डिपार्टमेंट उन्होंने वहां पे हैंडल की है। राज्यसभा की उनकी जो टर्म है अभी वो खत्म होने आ रही है, उन्होंने अभी तक इच्छा व्यक्त नहीं की, लेकिन अजीत दादा के साथ जब हम चर्चा कर रहे थे, अब अजीत दादा की इच्छा थी कि साहब जैसा एक अनुभवी नेता वापस राज्यसभा में जाना चाहिए। हमारे एमएलए और हमारे नेता की भी वो इच्छा है। उसी के साथ जो उद्धव ठाकरे साहब का पक्ष है, उनके राउत साहब संजय राउत जी ने भी वहां पे इच्छा व्यक्त की थी। अभी तक साहब के साथ बात नहीं हुआ, उनकी तबीयत थोड़ी सी खराब है, लेकिन अभी वो इम्प्रूव हो गए। उनके साथ बात करने के बाद 2-3 दिन में साहब के राज्यसभा के बारे में और डिटेल में हमारे नेता आप सबको बात करेंगे। रोहित जी, इंटरनेशनल लॉ के मुताबिक जब भी कोई प्लेन क्रैश होता है 1 महीने के अंदर अंदर प्रीलिमिनरी रिपोर्ट पब्लिक डोमेन पे डाली जाती है। दादाजी का जो देहांत हुआ था 28 जनवरी यानी कि 28 फरवरी तक प्रीलिमिनरी रिपोर्ट आएगी, उसके बाद डिटेल रिपोर्ट आने में बहुत टाइम लगता है। जो ये प्रीलिमिनरी रिपोर्ट आएगी, अगर जो भी उसमें तथ्य होते हैं, क्या उसके लिए आप तैयार है? जैसा मुरली मनोहर जी कहे कि हम प्रीलिमिनरी रिपोर्ट 1-2 दिन में करेंगे, तो इंटरनेशनल लॉ कहता है कि आप पब्लिक डोमेन में डाल देंगे 1 महीने के अंदर अंदर। उस रिपोर्ट के बारे में क्या कहना चाहते हैं? यूएस में एक जो एक्सीडेंट हुआ था उसका प्राइमरी रिपोर्ट 2 दिन में आया था। ठीक है, आप बोल रहे हो तो 1 महीना हम रुकेंगे तो हम रुकेंगे, लेकिन अगर आपने डीजीसीए का एक स्टेटमेंट अगर देखा होगा, एक कमेटी उन्होंने फॉर्म की है, उस कमेटी के अंतर्गत उन्होंने कहा था 15 फरवरी तक हम रिपोर्ट देंगे। आज अगर आप देखो 23 फरवरी, 15 फरवरी होके 7 दिन 8 दिन हो गए, तब भी उनका रिपोर्ट अभी तक नहीं आया। ठीक है, वो कह रहे 2 दिन में वो रिपोर्ट आएगा, हम उसके लिए वेट करेंगे, लेकिन रिपोर्ट देते वक्त सिर्फ ये हुआ था वो हुआ था, जो हम बोल रहे हैं वही अगर वो बोलेंगे कि बेसिक इन्फॉर्मेशन वो हमको नहीं चाहिए। हमने बहुत सारी इन्फॉर्मेशन उनको दी है, उसी के साथ वीएसआर के खिलाफ बहुत सारे प्रूफ हमने वहां पे दिए हैं। उसी के साथ 27 को क्या हुआ था, फिर 28 को क्या हुआ था, ब्लैक बॉक्स के बारे में बहुत सारी चीजें हमने बताई थी। कौन सी कंपनी है, उस लेयर जेट को कैसे आपने परमिट किया था, श्वेता सिंह के बारे में हमने इन्फॉर्मेशन दी है। इसलिए हम नॉट बीइंग इन पावर, विदाउट कोई सिस्टम या कोई भी ये जो अधिकारी, उनके अधिकारी न होते हुए भी अगर हम इतना 10-15 दिन में निकाल सकते हैं, तो गवर्नमेंट के माध्यम से डिटेल में रिपोर्ट बहुत जल्द और बहुत डिटेल आने की जरूरत है। अगर उन्होंने वो 2-3 दिन में नहीं दिया तो हमारे पास बहुत सारी इन्फॉर्मेशन है। हम कंक्लूड करेंगे कि इस वीएसआर में बहुत सारे सत्ता में लोग इन्वॉल्व है और उसके कारण, वो प्रेशर होने के कारण दादा का जो इन्वेस्टिगेशन है जानबूझ के डिले किया जा रहा है, जानबूझ के उसमें डिस्पेरेंसीज वहां पे रखी जा रही है। इसलिए जो 2 दिन में रिपोर्ट आएगा वो देखने के बाद फिर हमारे पास और जो बड़े बड़े नेता, बड़े बड़े लोग, बड़े बड़े बिजनेसमैन वीएसआर के साथ कैसे मिले है वो हम वहां पे लोगों के सामने लाएंगे। अगर वो नहीं चाहते ये बड़े लोग, तो ये प्रिलिमिनरी रिपोर्ट अच्छे तरीके से डिटेल में लोगों को सेटिस्फाई हो, इस लेवल तक का वो रिपोर्ट होना चाहिए, ऐसे हम सबकी मांग है। सर, लास्ट क्वेश्चन, सुप्रिया सुले जी ने अपने ट्वीट में कहा था कि आप इतने सारे एक्सपोज कर रहे हैं बीएसआर को लेकर, जेट को लेकर, आपकी सिक्योरिटी बढ़ा देनी चाहिए। क्या आपको लगता है कि आपकी जान को भी खतरा है, आपके ऊपर भी कुछ अटैक हो सकता है, सिक्योरिटी बढ़ानी चाहिए? देखो, मेरे बारे में अगर बात करो तो मैं किसी से नहीं डरता, लेकिन मेरे फैमिली मेंबर्स हो, कार्यकर्ता हो, नागरिक हो महाराष्ट्र के, उन सब का कहना है कि अगर वीएसआर में और इन्वेस्टिगेशन जिस तरीके से हो रही है, वहां पे डिले हो रहा है, तो बहुत बड़े बड़े लोग इस चीज से जुड़े होंगे। अगर रोहित पवार उनके खिलाफ बोल रहा है तो फिर आगे जाके रोहित पवार को दिक्कत ना हो, उनपे ऊपर कुछ न गलत हो, इस भावना से लोगों की वो मांग है। फैमिली मेंबर से, मतलब सुप्रिया ताई से भी वो मांग हो रही है। सिक्योरिटी देना नहीं देना वो सरकार का विषय है, लेकिन एक चीज यहाँ पे मैं बताना चाहता हूँ कि मैं यहाँ पे लड़ते रहूंगा जब तक अजीत दादा को न्याय वहाँ पे न मिले, तब तक।